प्रत्येक मतदाराने मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी केले आहे। भंडारा जिल्ह्याने मागील निवडणुकीत 67% मतदानाची टक्केवारी गाठली होती। येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक मतदाराने येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी न चुकता आपल्या मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता केले आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी आणि मतदानात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी मल्टीमीडिया व्हॅनद्वारे जिल्ह्यातील 3ही विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे। या व्हॅनला जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारी सकाळी 10:30 वाजता दरम्यान हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले। भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या वतीने केंद्रीय संचार ब्युरो तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन स्वीप आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत मल्टीमीडिया व्हॅनद्वारे मतदार जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली। याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर संजय कोलते, एमसीएमसीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, केंद्रीय संचार ब्युरो वर्धाचे नोडल अधिकारी संजय तिवारी, भंडारा तालुका स्वीप नोडल शंकर चव्हाण, जिल्हा स्वीप सहाय्यक नोडल अरुण मरगडे, विनोद किनरले, भूषण फसाटे, सुनील सावरकर, श्रीकांत वैरागडे, अमित वैद्य, जिल्हा आयकॉन रोहित उईके, मनुष्यबळ सहाय्यक नोडल देवानंद घरत उपस्थित होते। मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या क्षेत्रात या मल्टीमीडिया व्हॅनद्वारे मतदारांमध्ये जनजागृती वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती स्वीपचे नोडल अधिकारी रवींद्र सलामे यांनी दिली। सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले। जिल्ह्यातील भंडारा, साकोली, तुमसर या 3ही विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी व्हॅन फिरणार आहे। व्हॅनमधील LED टीव्हीवर विविध व्हिडिओ, संदेश तसेच पत्रके नागरिकांमध्ये वितरित करून त्यांना मतदानाच्या महत्त्वाविषयी माहिती सांगण्यात येणार आहे।